नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 4 टक्स छातीचा बघणार आहोत, तर कटिंग पूर्ण बघा. कटिंगमध्ये जर तुम्हाला काही फॉल्ट वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कटिंग तुम्हाला कशी वाटते ती पण कमेंट करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, नक्कीच तुम्ही पण शिका. तर आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत उंची. तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर उंची 14 घेतली, ब्लाऊज शिवून 13 इंचावर होऊन जातो. आता जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल. तर 36 छातीचा हा 4 टक्स ब्लाऊज आहे. तर 5.5 मी शोल्डर घेतले. मुंड्यासाठी पण मी 5.5 इंचच घेते, कारण मी भरपूर सोप्या पद्धतीने आणि लक्षात येईन अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग टेप फोल्ड करून काढा, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले. आणि त्याच्यानंतर आपण 2 इंच लूजिंगसाठी ठेवा. आता काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच थोडंसं पाठीमागं यायचं आहे, अर्धा इंचाच्या. कारण ज्यांना प्रॉब्लेम येतो मुंड्यामध्ये इथं चून पडायचा किंवा झोळ पडायचा, तर त्या गोष्टी होत नाही. पाठीमागची साईज आपण घेणार आहोत 1.5 इंच. 1.5 इंचावर आपण एक मार्किंग करायचं आहे आणि 1 इंचावर पण आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता जे 5.5चं आपण माप घेतलं त्याचा मध्यंतर काढायचा आहे आणि हा पॉईंट, पाठीमागचा पॉईंट आणि हा तिन्ही आपल्याला जोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने. तर खूप सिंपल पद्धत आहे आणि हे माप तुम्ही हमेशा घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठंही उतरणार नाही किंवा फिटिंगला व्यवस्थित बसतो. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. 2.25 ते 2.5 तुम्ही घेऊ शकतात कस्टमरच्या आवडीनुसार. 8 इंच आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. आता वरती 2.5 घेतले तर आपण खाली 3 इंच घेऊया. गळ्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात, उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात. आता आपलं कंबर आहे 29 इंच. तर 29 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. टेप एकदा मी फोल्ड केला, त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड केला. 4.5 हा दुसरा भाग आला आणि चौथा भाग आला आपला 7.25 इंच. जवळजवळ 7.25 इंच आलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 इंच आपलं पाठीमागचे टक्स जातात आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन जाते. तर आपण अशा पद्धतीने हे दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात. तर बघू शकतात, आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यावर कटिंग कशी करायची तर हे दाखवते मी तुम्हाला. तर तुम्ही पण करू शकतात, काही अडचण नाही. आणि कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हर एक ब्लाऊजची कटिंग दाखवते. ते 4 टक्स असू द्या किंवा प्रिन्सेस असू द्या, कटोरी असू द्या, डायरेक्ट आपण कपड्यावर पण कटिंग व्यवस्थित करू शकतो. तर सगळ्यांनी अनुभव घ्या, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का अगोदर पेपर कटिंग करतात आणि नंतर मग पिसावर घेतात, तो आपला तो बराचसा वेळ वाया जातो. आता आपल्याला ज्यावेळेस फ्रंट भाग काढायचा आहे त्यावेळेला आपल्याला हा भाग आहे तसा उचलायचा आहे आणि ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण आखून घेऊया, जसं आहे तसं आखून घ्यायचे. थोडंसं प्रेस केलं तरी चालते, कारण आपल्याला फ्रंट मोंढ्यासाठी लागते. शोल्डर, गळा हे जरी आलं तरी आपल्या लक्षात येतं मग. तर हे पाहू शकतात तुम्ही, सगळं मी आखून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच थोडंसं खाली यायचं आहे आणि इथं आकार देऊन घ्यायचा. हा आपला फ्रंट आकार झाला हा. आता आपण पुन्हा एकदा गळ्यासाठी 2.5 इंचावर एक मार्किंग करायची. आता फ्रंट गळा आपण घेऊया 6.5 इंचाचा. शिवून हा 6 इंचाचा होऊन जातो, किंवा 6.25चा घ्या. आजींचा ब्लाऊज आहे, परत प्रॉब्लेम नको याला. आणि नंतर याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल आकार द्या व्यवस्थित. तर आकार देऊन घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर आपण बेल्टची उंची काढू. 2.5 इंचावर मी एक पॉईंट दिला, इकडचा पॉईंट पण मी 2.5 इंचावर दिला समोरचा. आणि मग ती एक लाईन आपल्याला आखून घ्यायची 2.5 इंचाची. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला थोडंसं पाठीमागं जायचं आहे, अर्धा इंच आपल्याला वरती यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा आकार द्या हाताने. आता आपण पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट कटिंग करतो ती अस्तरवर. तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपण याच्यामध्ये क्रॉसपट्टी वेगळी काढतो. तर याच्यामध्ये वेगळी न काढता आपण डायरेक्ट याच्यामध्ये उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपली क्रॉसपट्टी ही कमी पडणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर काय होऊन जाईल, तुमचा पाठीचा भाग जास्त होईल आणि फ्रंट भाग आपला कमी होईल. अर्धा इंचापेक्षा साईडनं आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी आहे, नीट लक्षात घ्या.
आणि 36 छातीला आपल्या जवळजवळ 4.25 इंच जरी आपण टक्सला घेतलं तरी पण चालते. आता 1 इंच मी वरती येते, 1 इंच वरती आले टक्ससाठी. आणि आपल्याला हा टक्स पूर्ण 1 इंचाचाच घ्यायचा आहे, कमी जास्त करायचं नाही कारण फिटिंगला व्यवस्थित बसतो. 1 इंचाचा आपण हा टक्स कंपल्सरी घ्यायचा आहे. कडेचे टक्स आपल्याला कसे घ्यायचे, हा टक्स आला 1.5 इंचावर आणि हा तिरका टक्स आला 1.5 इंचावर आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट टक्स घेणार आहोत 2.5 इंचावर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतर एकदम फिटिंगला ब्लाऊज हा परफेक्ट असा बसून जातो. तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली. तर हे पॉईंट मी देऊन घेते. तर आता याच्यामध्ये काहीच बदल नाही, म्हणजे मी याच्या अगोदर पण बरेचसे व्हिडिओ 4 टक्सचे अपलोड केलेत. मी परत एकदा सांगते का मी सगळं काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते, जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील त्यानुसारच मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे तुम्हाला माझी हर एक पद्धत तुमच्या लक्षात येऊन जाईल. याच्यात जरी तुम्हाला कोणत्या गोष्टी नाही समजल्या तरी कमेंट करा, कमेंटचं उत्तर नक्कीच देण्यात येईल. आता आपण डायरेक्ट याची कटिंग करणार आहोत. माझे 2 चॅनल आहेत. ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते तर हर एक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या चॅनलची लिंक असते, तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आता हे जे गळ्याकडची बाजू आहे, ही बाजू ही मी जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं हुक पट्टीसाठी किंवा बटन पट्टीसाठी ते आपण जास्त घेतोय. जेवढं शिवण्यासाठी लागतं तेवढंच घ्या, जास्त घेऊ नका किंवा कमी पण घेऊ नका. काय होतं, ज्यावेळेस आपण ही पट्टी घेत नाही त्यावेळेस आपण फिटिंग करतो तर फ्रंट भाग कमी जास्त होऊन जातो आणि पाठीमागचा भाग जास्त होतो ज्यावेळेस आपण ही पट्टी जास्त घेत नाही. तर हे जे उरले थोडंसं, तर मी ते थोडंसं नॉर्मल काढून टाकते. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का आपण कशा पद्धतीने बाही कटिंग करतोय. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली. 36 छातीचा हा 4 टक्स ब्लाऊज आहे. तर आपण याची बाही कटिंग घडी कितीची घ्यायची तर ते बघूयात. तर मी सविस्तर सांगत असते हर एक व्हिडिओमध्ये. 8ची जवळजवळ 8 सव्वा 8ची घडी घेतली तरी पण चालते. आता आपल्याला याला जॉईंट द्यावं लागेल, कारण काय होतं आपण जर पूर्णच घडी घेतली तर आपल्याला 1.5 इंच पुरते का नाही ते आपण चेक करू. सव्वा 8च पूर्ण घडी आहे, 1.5 इंच आपल्याला जास्त लागेल. तर मग आपण याला जॉईंट देऊ. तर थोडंसं मी पाठीमागं घेतले आणि याच्यामध्ये मग आपण घडी घेऊया. सव्वा 8 थोडंसं कमीच पडते, तरी पण 9.5ची आपल्याला टोटल घडी लागते. तर ठीक आहे एवढं. तर आपण 9.5ची घडी घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर सव्वा 8वर एक पॉईंट द्यायचा. सव्वा 8वर आपण एक लाईन आखून घेतली, जी आपली मोंड्याला आपण चेक केलं त्याच्यानंतर आपली सव्वा 8ची जी घडी आली ही मोंड्याची लाईन आहे. आता आपल्याला एकसारखं बाहीला आखून घ्यायचं आहे, म्हणजे खाली वर व्हायला नको. ही लाईन आपण कट करणार. आता जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करायचं आहे. हा अस्तरचा ब्लाऊज आहे, 8ची बाही आहे, तर आपण ही 9 इंचाची घ्यायची. तर 9 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आणि आपण ही कटिंग केली, आखून घेतलं. आता 3 इंच आपण खाली उतरूया आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा आपण दंडघेर घेऊ. 5 इंच आहे दंडघेर, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकतात. आता आपल्याला याला फक्त एवढंच जॉईंट द्यावा लागेल, मी तुम्हाला ते पण दाखवते. अगोदर आपण कटिंग करू. कटिंग केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते का हा जो मधला पॉईंट आहे हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. नंतर ही आपली सरळ जी लाईन आहे एकसारखं करण्यासाठी ती पण आपल्याला कट करायची. तर आपल्याला आता फक्त एवढा सरळ जॉईंट द्यावा लागेल, बाकी काहीच नाही. एकदम सुंदर पद्धतीने आपली बाही पण तयार झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.